नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आपण सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या अशा 3 रांगोळ्या आजच्या भागात बघणार आहोत. तर या तिन्ही रांगोळ्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण कालच्या भागात श्रावण महिन्याचे महत्त्व बघितलं होतं. तर आजही आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत. तर ज्योतिर्लिंग तर तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे आपल्या भारतामध्ये. ते शंकराचे वेगवेगळे रूप मानले जातात. ज्योतिर्लिंग म्हणजे म्हणजे भगवान शंकर आपल्या सर्वांना प्रिय आहे. तर आपल्या हिंदू धर्मात पुराणांनुसार शिवलिंगाच्या 12 ठिकाणी स्वतः प्रकट झाले होते. ते ज्योतिर्लिंगांच्या रूपात पूजा केली जाते. तर आपले महाराष्ट्रातच मोस्टली 3 का 4 असे ज्योतिर्लिंग आहेत. पहिलं तर आपलं सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे. नंतर दुसरं आपलं मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमध्ये, महाकालेश्वर मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये 2 आहेत, महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर. तुम्हाला ह्याविषयी मला एक सांगायचं आहे. आम्ही जेव्हा मार्च महिन्यामध्ये महाकालेश्वरला गेलो होतो, महाकालेश्वर केलं आणि त्यानंतर ओंकारेश्वरला गेलो. तर ओंकारेश्वर हे नदीच्या त्या बाजूला आहे आणि ममलेश्वर नावाचं आहे एक. ते म्हणजे 2 अपोजिट डिरेक्शनला आहे, वेगवेगळ्या दिशांना आहे. तर आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही ममलेश्वरच्या रस्त्याने गेलो. तेव्हा कळलं हे हे ममलेश्वर आहे, ओंकारेश्वर नाही. ओंकारेश्वर नदीच्या त्या पलीकडे होते. तर आम्ही ममलेश्वर केलं आणि मग नंतर ओंकारेश्वरला गेलो होडीच्या साहाय्याने. आणि संध्याकाळ झाली होती खूप. आणि त्यानंतर कळालं की असं मानलं जातं की ओंकारेश्वरला आल्यानंतर ममलेश्वर केलं तरच ते आपलं ज्योतिर्लिंग पूर्ण होतं. तर अशा पद्धतीने आमचा तो गोंधळ उडाला होता, पण तो चांगल्यासाठीच उडाला हे नंतर लक्षात आलं. तर छान होते दोन्ही पण ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, ममलेश्वर हे तिन्ही पण एकदम प्रसन्न होतं. आणि ते नदीच्या काठी आहे त्यामुळे तर अजूनच छान वाटलं. नंतर आपलं पुढचं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ, उत्तराखंड. हे सगळ्यात फेमस ज्योतिर्लिंग आहे असं म्हणजे माझ्या माहितीनुसार. पुढचं आपलं आहे भीमाशंकर, पुण्याजवळ, महाराष्ट्रातलं आहे आपलं. तर विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशमध्ये आहे. परत आपलं महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यात. तुम्ही तर गेलाच असणार आहे महाराष्ट्रात. आणि नाशिक जिल्ह्यात म्हटलं, नाशिक जिल्हा किती फेमस आहे तुम्हाला माहिती, कारण की तिथे सगळं असं म्हणजे पौराणिक अशा खूप वस्तू म्हणजे मंदिर वगैरे आपलं काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, आपली गोदावरी नदी भरपूर आहे नाशिकमध्ये. म्हणजे बघण्यासारखं खूप आहे. परत आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे दिंडोरीला, सप्तशृंगी देवी वणीची खूप आहेत. त्याच्याविषयी पण आपण नंतर माहिती घेऊ. आपलं पुढचं ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातलंच परळी वैजनाथचं आहे. नंतर गुजरातमधलं दुसरं ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. आणि तामिळनाडूतलं रामेश्वरम. आणि पुन्हा आपलं शेवटचं ज्योतिर्लिंग 12 नंबरचं घृष्णेश्वर हे महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजीनगर वेरूळमधलं आहे. तर हे सगळे ज्योतिर्लिंग अतिशय महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही कुठे कुठे गेले, कुठले झालेत का 12 ज्योतिर्लिंग, की कुठले बाकी आहेत ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि म्हणजे प्रत्येकाची भावभावना आहे, आपण काही म्हणत नाही आहे देव देव करा असं तसं. प्रत्येकाचा विश्वास आहे तो देवावरचा. तर अशा पद्धतीने. आणि अजून एक सांगायचं, आपलं श्रावण महिन्यात काही गोष्टी वर्ज्य असतात, म्हणजे काही गोष्टी पाळायच्या असतात. तर श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही, म्हणजे वर्ज्य असतो. त्याचं कारण ऑलरेडी पाऊस पडल्यामुळे सगळीकडे वातावरण असं नाही का दूषित झालेलं असतं, पाणी वगैरे खराब झालेलं असतं. त्यामुळे मांसाहार वर्ज्य असतो, कारण की त्यावर जास्त असे माशा वगैरे किटाणू असे बसण्याची शक्यता असते. त्यामुळे मांसाहार वर्ज्य असतो, पाण्यामुळे किंवा असं काही आहेत गोष्टी काही. परत म्हणजे सात्विक जेवण जेवायचं असतं आपलं, जे साधी भाजी पोळी व्हेज नाही का. आणि अजून बरीच पुरुष मंडळी दाढी कटिंग पण नाही करत पूर्ण श्रावण महिना, ही माहितीच असणार आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपण श्रावण महिन्याचं महत्त्व बघितलं आहे, ज्योतिर्लिंगांचे नावं पण बघितलेत. तर ही माहिती म्हणजे मी आज मला माहीत होतं थोडंसं त्यामुळे दिलेली आहे. तर तुम्हाला अजून काही माहिती असाल तर नक्कीच सांगा मला कमेंटद्वारे. तर वळूया आपल्या रांगोळींकडे. दुसरी रांगोळी आपली, ही अशी रांगोळी आपण कालच्या भागात बघितली होती, पण आपण तिथे 3-3 टिपके दिले बाजूनी, ह्या रांगोळीत 2-2च दिले. म्हटलं अशा पद्धतीने पण एक काढून बघू आपण रांगोळी ना. तर
तिन्ही रांगोळ्या शेवटपर्यंत नक्की बघा. रांगोळ्या तुम्हाला आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, तर नक्की चेक करत जा चॅनलवर जाऊन. कधी नोटिफिकेशन नाही येत तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन चेक करू शकता. आणि रोज तुमच्या दारासमोर एक नवीन रांगोळी काढा, एक युनिक रांगोळी काढा. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण रांगोळ्या काढून झाल्यात. ही शेवटची रांगोळी पण खूप सुंदर, सोपी आणि युनिक आहे, म्हणजे रिपीट झालेली नाही आहे. तर नक्की ह्या रांगोळ्या ट्राय करा आणि रांगोळ्यांची नक्की प्रॅक्टिस करा. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. खूप सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच सोप्या रांगोळ्यांसाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळी काढत राहा, प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद. बाय बाय.